नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय आहे तो म्हणजे राजकीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख असलेले राज ठाकरे नेमकं लोकसभेला काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आपण पाहतोय की सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी सामदाम दंडभेद करतोय, फोडाफोडीचं राजकारण करतोय आणि अशा वेळी उद्धव ठाकरे यांची वाढलेली सहानुभूती लक्षात घेता आणि शरद पवार आणि काँग्रेसची साथ त्यांना जी मिळालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये आजही दबदबा पाहायला मिळतोय आणि त्यांच्याशी जर टक्कर द्यायची असेल तर त्यांच्या विरोधात असलेल्या सगळ्या ताकदी, मग त्या छोट्या असो की मोठ्या असो, एकत्र करणं गरजेचं आहे. ही भीती भारतीय जनता पार्टीला आहे आणि म्हणूनच त्यांनी सगळे पक्ष आपल्या सोबत घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं. एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील, यांना जरी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीनं घेतलं असलं तरी बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे नावामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वलय आणि ते ठाकरे नाव आपल्या सोबत जुटलं पाहिजे. ते उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून तुटलेले, म्हणून त्याच कुटुंबातले राज ठाकरे आपल्या सोबत यावे यासाठी भारतीय जनता पार्टीनं खूप प्रयत्न केलेले आहेत, अत्यंत पायघड्या टाकलेल्या आहेत. परंतु राज ठाकरेंना शेवटी त्यांनी आपल्या गळाला लावलेले हे काल गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्ध झालं. आपणही यापूर्वी सांगितलं होतं की राज ठाकरेंसमोर सुद्धा कुठलाही पर्याय नसणार आहे. अखेर ज्या राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना नाव ठेवलं, अजित पवारांना नाव ठेवलं, तेच राज ठाकरे आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि एक प्रकारे राज ठाकरे हे सुद्धा एकनाथराव शिंदे, अजित पवार यांच्याच रांगेत जाऊन बसलेले आहेत. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. दुसरा मुद्दा असा आहे, ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, जर एखादा माणूस स्पष्ट बोलत नसेल तर आपण आणि एखादा माणूस स्पष्ट सांगत असेल तर त्या ठिकाणी एक म्हण वापरल्या जाते, ताकाला जाऊन भांड का लपवायचं. म्हणजेच राज ठाकरे हे दिल्लीला जात होते, अमित शहा यांची भेट घेत होते, म्हणजे दिल्लीला जाऊन ताकाचं भांड लपवणाऱ्या राज ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या दिवशी हे लपवलेलं भांड बाहेर काढावं लागलं आणि मी भारतीय जनता पार्टी सोबत तडजोड करत होतो आणि त्यांना मी बिनशर्त पाठिंबा देतोय हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत ते वाढलेले आहेत. अगदी त्यांची दिसण्याची पद्धत असेल, बोलण्याची पद्धत असेल, राजकारण करण्याची पद्धत असेल, ती अगदी बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे दिसते, जाणवते आणि भासते. म्हणूनच त्यांनी ज्यावेळेस नवा पक्ष स्थापन केला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लाखो पदाधिकारी त्या ठिकाणी सहभागी झाले होते, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस राज ठाकरे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढले 2009ला, त्यावेळेस त्यांच्या पक्षाचे पहिल्याच टप्प्यामध्ये 13 आमदार याच महाराष्ट्रानं निवडून दिले होते. मित्रांनो, राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट असते. जे काही बोलतात ते कणखरपणे बोलतात, परखडपणे बोलतात, परंतु ते आपली दिशा कधी बदलत नाही हा त्यांच्याबद्दलचा संकेत होता. मात्र आता त्यांची दिशा बदललेली दिसते, कारण राज ठाकरे यांची भूमिका एक वेळेस नव्हे, 2 वेळेस नव्हे, तर तब्बल 3 वेळेस भूमिका बदललेलं चित्र संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस राज ठाकरे यांचे 13 आमदार आले होते त्यांनी सगळ्यात अगोदर हे 13 आमदार गुजरातला पाठवले होते. राज ठाकरे स्वतःही गुजरातला जाऊन आले होते आणि ज्यावेळेस त्यांनी गुजरातचं जे काही प्रगतीचं मॉडेल त्या ठिकाणी चर्चेत आलं होतं, वास्तविक पाहता गुजरातची प्रगती किती झाली किती नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी काही विकासाची कामं झाली होती अगदी त्याच ठिकाणी राज ठाकरेंना घेऊन घेण्यात आलं. त्यासोबत राज ठाकरेंनी सुद्धा 13 आमदारांना त्या ठिकाणी पाठवलं आणि गुजरातचा विकास कसा आहे तो पहा, तशा पद्धतीने आपण महाराष्ट्रात काम केलं पाहिजे अशाही सूचना त्यांनी दिल्या होत्या. आणि त्याच वेळी राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी जर एवढ्या पद्धतीनं काम करत असतील तर देशाचं पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाले पाहिजे असं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा असं बोलले नव्हते, असं राज ठाकरे सुरुवातीला बोलले आणि याचाही उल्लेख त्यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या विराट सभेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी त्याच वेळी लोकसभेची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस मनसेनं आम्ही जर निवडून आलो तर नरेंद्र मोदी यांनाच आम्ही पाठिंबा देऊ असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे जो उभा असलेला कार्यकर्ता आहे, जो मतदार आहे, तो त्यांच्यापासून बाजूला सटकला आणि त्यानंतरच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विधानसभेला राज ठाकरे यांचे 13 पैकी फक्त एकच आमदार हे विधानसभेमध्ये पोहोचले. याचा अर्थ बघा, ज्यावेळेस त्यांनी मोदींना पाठिंबा दिला नव्हता त्यावेळेस विरोध करत होते, त्यावेळेस त्यांचे 13 आले होते, 13 आमदार त्या ठिकाणी निवडून आले होते. मात्र ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा दर्शवला, त्यांची सहानुभूती दाखवली, त्यावेळेस मात्र राज ठाकरे यांचा एकच आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भूमिका बदलली. त्यांच्या लक्षात आलं
की मतदार आपल्यापासून सटकतोय, त्यावेळेस त्यांनी लाव रे तो व्हिडिओ हा जो त्यांचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला. आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर किती फेल आहेत, किती चुकीच्या पद्धतीनं काम होत आहेत, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं काम करते, बोलतो एक आणि करतात एक, अशा पद्धतीने ती भूमिका दाखवतात असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं. पण हा जो कालावधी आहे 2009 ला कौतुक केलं आणि 2019ला राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदींवर सडकून टीका केली. जी सडकून टीका त्यांचे विरोधी पक्ष नेते सुद्धा करत नव्हते ती राज ठाकरेंनी केली. की गुजरातचे मुख्यमंत्री पंतप्रधान असल्यासारखे नरेंद्र मोदी वागतायत, देशाचा विकास खुंटलेला आहे, अनेक योजना त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, तरुणांच्या अडचणी आहेत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तींना ते आपल्या सोबत घेत आहेत या संदर्भात सुद्धा आरोप त्यांनी केले. परंतु मित्रांनो, असं जरी असलं तर राज ठाकरे यांच्या मतांचा टक्का वाढला. जवळपास 2 ते 2.25% मत महाराष्ट्रात त्यांनी घेतले. एक आमदार त्यांचा निवडून आला. परंतु त्यांच्या सोबत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये राज ठाकरे यांना कुठेही यश मिळवता आलेलं नाहीये. आणि आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दरम्यान जो काही कालावधी गेलेला आहे यामध्ये सत्तांतर झालेले, पक्ष फुटाफुटीचं राजकारण झालेले. आणि यावेळेस पक्ष फुटल्यानंतर भारतीय जनता पार्टीवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती की तुम्ही उभे पक्ष फोडतायत आणि आपल्या कडेवरती घेतायत. मनसे हा स्वतंत्र लढणार नाही, मी कुणाच्याही कडेवर बसणार नाही आणि कुणाचेही लेकरं आपल्या कडेवर घेणार नाही असं स्पष्टपणे सांगणारे राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच बोलत होते. आणि ज्या काही घटना पक्ष फोडाफोडीच्या झाल्या हे आपल्याला मान्य नाही, पटलेलं नाही, ही भूमिका त्यांनी दाखवली होती. परंतु देशाचं जे काही लोकशाही असेल किंवा जे काही असेल हे अडचणीत आहे ते टिकवलं पाहिजे अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली होती. मग राज ठाकरेमध्ये अचानक असा काय बदल झाला की राज ठाकरेंना दिल्लीला जावं लागलं. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बैठक असताना आदल्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मुक्कामी राहावं लागलं. अमित शहाची भेट घ्यावी लागली. अनेक तडजोडी त्या ठिकाणी झाल्या. आणि मित्रांनो, याच वेळी देशातल्या जागरूक असलेल्या पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. संशय नव्हे तर त्यांची भूमिका भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याची आहे असं स्पष्टपणे सांगितलं. विशेष म्हणजे त्याच भूमिकेवर राज ठाकरे आज आलेले आहेत. परंतु त्यांनी आपल्या सभेमध्ये पत्रकारांवर सुद्धा टीका केली. मला वाटतं असं पत्रकार बोलणारे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांनी समाचार घेतला. परंतु राज ठाकरे यांना हे मान्य करावं लागेल की सगळेच पत्रकार काही गोदी मीडिया नाहीयेत. काही पत्रकार हे आजही लोकशाही टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतायत आणि सत्य घटना जनतेसमोर सांगतायत. त्यांनीच सांगितलं होतं की राज ठाकरे ही भारतीय जनता पार्टीच्या रांगेमध्ये जाऊन बसतायत. कदाचित भारतीय जनता पार्टीची उमेदवारी ते घेतील, त्या पद्धतीनं ते पुढे वाटचाल करतील असंही सांगितलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीनं राज ठाकरे यांना आमच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवावी, तुमचा उमेदवार द्यावा अशी गळ घातली होती. परंतु राज ठाकरे यांनी त्याला नकार दिलेला हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाचं चिन्ह हे इंजिन आहे, हे कष्टानं कमवलेले आणि त्यामुळे मी कुठल्याही चिन्हावर उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी कुठल्या तडजोडी केल्या नाही किंवा मला काय मिळावं यासाठी मी भारतीय जनता पार्टी सोबत जात नाही. तर मी त्यांना बिनशर्त पाठिंबा देतोय आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. देशातल्या तरुणांच्या रोजगारासाठी मी त्यांच्या सोबत जातोय, शेतकऱ्यांसाठी मी त्यांच्यासाठी जातोय, देशाला नवी उभारी देणारं नेतृत्व म्हणून ते आहेत असं मी त्यांच्याकडे पाहतोय, त्यामुळे मी जातोय असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकेकाळी काही दिवसांपूर्वी तुम्ही भाजपवर टीका करतायत, नरेंद्र मोदींवर टीका करतायत आणि आता मात्र त्यांचेच गोडवे आणि त्यांचेच गुण तुम्ही गातायत. याच्या मागचं रहस्य काहीतरी नक्कीच आहे. तेही पत्रकार शोधतील, जनतेसमोर आणतील, हे आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागेल. राज ठाकरे प्रखरपणे बोलतात, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी सांगताना जी काही त्यांची भाषा होती गुढीपाडव्याच्या मेळाव्यामधली ही थोडी वेगळी होती. रोखोक भाषा होती, त्यांचा रोखही होता. परंतु मनातून जे काही त्यांचं बोलणं असतं, उत्साहाचं जे बोलणं असतं, कॉन्फिडन्सली जे बोलणं असतं ते मात्र या ठिकाणी दिसत नव्हतं. जरी त्यांनी तो कॉन्फिडन्स दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा, कारण त्यांचा सुद्धा ही भूमिका कदाचित जड जातीये. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तयार करताना त्यांनी असे केलेले आहेत की ना ते महायुती सोबत जातील ना ते महाविकास आघाडी सोबत जातील. ते स्पष्टपणे तिसरी भूमिका घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबतच राहतील, ते सैनिक म्हणून राहतील. परंतु आज कालटणी देण्यात आलेली आहे आणि चक्क महायुतीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. त्याच महायुतीमध्ये एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा आहे. त्यासोबत अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. अगदी त्यांनाच राज ठाकरे यांना पाठिंबा द्यावा लागलेला आहे आणि तोही बिनशर्त, कुठलीही शर्त नाही असं ते बोलतात. परंतु हे सांगत असताना त्यांनी सांगितलं, मी ज्या घरामध्ये वाढलो, ज्या घरामध्ये माझा जन्म झाला
त्याच घरात शिवसेनेचा जन्म झालेला आहे, म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारामध्ये. आणि त्यामुळे माझी जी काही भेटीगाठी होत होत्या त्या भारतीय जनता पार्टी सोबत होत होत्या, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. आणि त्यामुळे माझे आणि भारतीय जनता पार्टीतले नेते, मग त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांचं नाव घेतलं, प्रमोद महाजनचं यांचं नाव घेतलं, नितीन गडकरींचं नाव घेतलं, देवेंद्र फडणवीस यांचं मात्र त्यांनी नाव घेतलेलं नाहीये, किंवा आजचे जे भाजपचे नेते आहेत यापैकी एकाचंही त्यांनी नाव घेतलं नाही. त्यांच्यासोबत माझ्या गाठी भेटी होत्या. माझं काँग्रेस सोबत सुद्धा जुळत होतं, कारण त्यांची सुद्धा मैत्री होती, परंतु त्यांच्या फक्त भेटी होत होत्या. माझी गाठ भाजप सोबत बांधली गेलेली होती, हे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत. म्हणजेच एकंदरीत काय की मी भाजपला पाठिंबा देतोय आणि भाजप सोबत जातोय, याला वावगं काही समजू नका, कारण त्यांच्यासोबत माझी मैत्री होती, तीच मैत्री मी आता घट्ट करतोय, असा संकेत राज ठाकरे यांनी दिलेला आहे. मित्रांनो, इथं दोन गोष्टी आहेत. राज ठाकरे यांना महायुती भारतीय जनता पार्टीची गरज आहे का भाजपला मनसेची गरज आहे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि माझा तर विचार असा आहे की दोघांनाही एकमेकांची गरज आहे, आणि म्हणूनच त्यांनी एकमेकांना टाळी दिलेली आहे. राज ठाकरे सातत्यानं मिश्किलपणे बोलत असतात की त्या पक्षाने यांना डोळा मारला म्हणून यांनी टाळी दिली. आज मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं राज ठाकरेंना डोळा मारतात, राज ठाकरेंना त्यांना टाळी दिलेली आहे. म्हणजेच राज ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीची गरज होती, कारण कुठलाही एक पक्ष स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकत नाही, राज ठाकरे यांना कळालेले. युती आणि आघाडीचं राजकारण चाललंय, त्यामुळे आपल्याला सुद्धा कुठेतरी अलायन्समध्ये जावं लागेल आणि भविष्यात आपला राजकीय फायदा करून घ्यावा लागेल, कार्यकर्त्याला संधी द्यावी लागेल. ही गोष्ट राज ठाकरे यांना पटलेली आहे आणि म्हणून महायुतीसोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांच्या नजरेसमोर विधानसभेची निवडणूक आहे, त्यांच्या नजरेसमोर महानगरपालिकेची निवडणूक आहे. जर महायुतीसोबत आपण गेलो तर जागा आपण सोडून घेण्यामध्ये, तडजोडीमध्ये आपण ताकद लावू आणि त्या ठिकाणी विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या जागा आपल्या पारड्यात जास्तीत जास्त पाडून घेऊ आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करू, असं राज ठाकरे यांची भूमिका आहे. दुसरीकडे बीजेपीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेची नितांत गरज आहे, कारण एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि अशोकराव चव्हाण यांना जरी भाजपनं सोबत घेतलं असलं, अनेक मित्र पक्ष जरी सोबत घेतले असले, तरी सुद्धा ती ताकद उद्धव ठाकरे यांच्या ताकदीला टक्कर देऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचं पारड जडच आहे, हे यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलेले. शरद पवारांची ताकद त्यांच्या सोबत आलेली आहे, काँग्रेसची ताकद त्यांच्या सोबत आलेली आहे, आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेची जी लाट आहे, जो मतप्रवाह आहे, तो सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे. आणि म्हणून त्यांना राज ठाकरेची नितांत गरज होती, कारण हे ठाकरे आपल्यासोबत पाहिजे होता, म्हणून त्यांनी सुद्धा राज ठाकरे यांना घेण्यासाठी अटीकटीचे प्रयत्न केलेले आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि एकंदरीत नको नको म्हणणारे राज ठाकरे आज पुन्हा एकदा शेवटी भारतीय जनता पार्टी सोबतच गेलेले, बिनशर्त त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता त्यांची ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला किती पटते हे लक्षात घ्यावं लागेल. आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय त्या त्यावेळेस मनसेचं नुकसानच झालेलं आहे, हा इतिहास आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फायदा होतो की नुकसान होतं, याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल. परंतु राज ठाकरे भाजप आणि महायुती सोबत गेल्यामुळं लोकसभेत भारतीय जनता पार्टीला किती फायदा होईल आणि महाविकास आघाडीला किती नुकसान होईल हे सुद्धा पाहण्यालायक असेल, असं माझं मत आहे. मित्रांनो, या घडामोडीमुळं राज ठाकरेंमुळं महाविकास आघाडीच्या महायुतीच्या लोकसभेच्या जागा जास्त निवडून येतील का, तुम्हाला काय वाटतं? आणि यामध्ये राज ठाकरे यांची काय भूमिका असेल, काय त्यांचा फायदा असेल, तुम्हाला काय वाटतं? तात्काळ आपलं मत द्या. हा विषय मला आपल्यासमोर व्यक्त करणं महत्वाचं वाटलं, मी व्यक्त केला, माझं मत व्यक्त केलं. तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं मत सुद्धा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते महाराष्ट्रातून असतं आणि अत्यंत ते अभ्यासपूर्ण असतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.